नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं कृषी मित्र BM या चॅनलवर। हे बघा, ही 659 राशीची कापूस आहे। याला आता खूप प्रमाणात पात्याळी लागलेली आहे। याच्यामध्ये थ्रिप्स, या फुलामध्ये थ्रिप्स जाऊन बसलेले आहेत। हे थ्रिप्स यामुळे जास्त प्रमाणात आहे कारण की यामध्ये आम्ही सोयाबीन लावलेली आहे। सोयाबीन घालाव तर लवकर येणारी लाव, नाहीतर उशीर येणारी घालू नये। आता याच्यामध्ये हे बघा, खूप प्रमाणात पाते गळ होते। हे असं की पिवळे पाते असे गळून पडणार, हे नाही बघा। हे बघा, हे असे एका झाडाचे 10 पाते असे गळून पडत आहेत। आणि हे बऱ्याच ठिकाणी आहे। खूप प्रमाणात यामधले किडे केलेले आहेत। त्याच्यावर आखोडणी करायची आहे। याच्यावर खूप प्रमाणात हे असे पाते गळून पडणार आहे। खूप नुकसान होते यानं। याच्यावर लवकरात लवकर इलाज करणे योग्य ठरेल। हे बघा, हे आहेत, हे बघा, हे असं खाली मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत। सोयाबीन खूप वाढले आहे, पण नुकसानही बरेच प्रकारे झालेले आहे। 612 पण असतं माल आहे। हे बघा, हे पिवळं झालेले बातच गळून पडलं, धक्का पण नाही लागला। हे बघा, हे येतं बघा, एका झाडाला 10 पाते गळ आहे। हे बघा, पण तसाच ताण आहे। रोयाने झटका मशीन वगैरे लावणे गरजेचे आहे। पळाटी लावायचं म्हणले तर सोयाबीनवरले किडे खूप याच्यावरले आहेत। याच्यामध्ये हे बघा, हे याच्यामध्ये किडे आहेत। हे याच्यामध्ये हे सर्व फुल खराब करून टाकतात, पातं खराब करून टाकतात आणि पातं पिवळं करतात। हे बघा, एका झाडाचे 10 जरी पाते म्हणले बघा, हे धक्का लागले की तसे पडून जातात। याने खूप मोठं नुकसान होते। जर एका झाडाला जर 50 बोंड्या असल्या तर एका पुढ्याला 5 क्विंटल कापूस होतो। आणि असं नुकसान म्हणल्यावर हे असे सोयाबीन घालूच नाही आपण, जर चांगला उतार घ्यायचा असेल तर। ठीक आहे, नमस्कार, धन्यवाद। चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।